चला आपण करूया सामन्याला सुरुवात. दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपली बी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. राजन आणि सचिन. पहिला चेंडू दरम्यान टॉप एज फटका खेळण्यात हवेत. स्वतः विकेट किपर चेंडूपर्यंत पोहोचले. चेंडू शेतून फेक करेपर्यंत पहिल्या 2 धावा आपली बी संघाच्या माध्यमातून आपल्याला दरम्यान पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा 2. षटका दरम्यानचं पहिलं बिंदास आपल्याला दरम्यान पाहायला मिळतो. आज स्पर्धेचा दुसरा दिवस अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट. पुढील चेंडू अगोदरच खेळायला बॅटर चेंडू भरपूर चांगला होता. पडल्याच्या नंतर थोडासा मात्र टर्न देखील होत असताना बिंदास पहिल्या षटकामध्ये बॉलर बॉलिंग मार्क होते आपल्याला पाहायला मिळतात. कारण की लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला टेलिकास्ट देखील यूट्यूबद्वारे पाहायला मिळेल. जे प्रेक्षक ऑनलाईन आम्हाला ऐकतायत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. भन्नाट वेगानं हा चेंडू होता. तेवढाच वेगवान फटका बॅटरला खेळायचं होतं. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. भरपूर चांगला चेंडू. बिंदाशी बॉलिंग मात्र आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळते. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना बिंदास शिशवे या पहिल्या षटकामध्ये. पावसाळी स्पर्धा आहे मात्र काल देखील पाऊस बरसला नव्हता. अपेक्षा आहे पावसाची. पुढील चेंडू फटका सुंदर आहे. सँड अँड डिलिव्हर अप्रतिमा शॉट. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला सिक्सर येत असताना फलंदाज जो साकिंग एंडला आहे सलामीवीर राजनच्या बॅटमधून हा पहिला मोठा ब्लास्ट. स्वर्गीय प्रदीप भोईर स्मृती चषकाचा नक्कीच आपण आनंद घेतोय. आजचा दुसरा दिवस. चेंजअप पेस गती या दरम्यान कमी केली आहे. फिंगर रोल करत असताना भरपूर चांगला चेंडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळाला. बिंदासचा सिक्सर आल्याच्या नंतर चेंडूवाला डॉट. स्कोरबोर्डवरती एकूण धावा 8 आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढील चेंडू गती पुन्हा एकदा कमी केली आहे. फटका खेळण्यात हवेत. मिस टायमिंग शॉट. तिकडे फिल्डर आहेत उपस्थित. चेंडू उचलण्यासाठी थोडासा वेळ घेतलाय आणि त्याच गोष्टीचा फायदा घेत असताना दोन्ही फलंदाज सलामीवीर. धावा इथे मिळतील 2. पहिल्या षटकाचा खेळ झाला कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आपली बी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्डवरती 10. षटक या दरम्यानचं संपलाय पहिलं. सोनू आलेत बॉलिंग मार्क वरती. सेकंड ओव्हर मध्ये सचिन जे टीमचे कॅप्टन आहेत साकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. फटका तर चांगला. तिथे फिल्डिंग देखील तेवढीच चांगली आपल्याला पाहायला मिळते. धाव मात्र मिळणार आहे एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते 1 न पुढे. स्कोर एकूण आपल्याला पाहायला मिळतो 11 या आकड्यावरती धावफलक आहे. षटका दरम्यानचं मार्गत असताना दुसरं आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसरी मॅच. पहिल्या मॅचमध्ये भरपूर चांगला खेळ आपल्याला गोरपे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गोरपे संघानं एकतर्फी तो सामना जिंकला. सागरची क्लासिकल बॅटिंग. कमी केली गती. फटकावे ते मिस टायमिंग शॉट. विकेट किपर झेलच्या खाली जज करतोय. जजमेंट चुकलाय आणि झेल देखील ड्रॉप झालेला आहे. तोपर्यंत मिळतील धावा. इथनं 3 धावा मिळणार आहेत आणि 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 3 न जाते पुढे. स्कोर एकूण 14. 14 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. षटक आदरवांचं दुसरं प्रगतीपथावरती असताना
अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट फ्रेंड्स ग्रुप आयोजित स्वर्गीय प्रदीप भोईर स्मृती चषक आपण एन्जॉय करतोय. 4 दिवसीय ही क्रिकेट टुर्नामेंट तालुका वाईज त्याच्यानंतर ओपनचं क्रिकेट देखील तुम्हाला स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या 2 दिवसामध्ये पाहायला मिळेल. सुंदर मॅनेजमेंट आणि अप्रतिम एक क्रिकेट टुर्नामेंट मात्र आपल्याला पाहायला मिळते. सोनू षटका दे बुलिल चेंडू फटका चांगला बाकपुडला जाऊन कट करत असताना तिकडे फिल्डर आहेत उपस्थित. फिल्डिंग मात्र चांगली एवढी झालेली नाहीये. तोपर्यंत मिळतील सचिनला धावा इथनं 2 आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. स्कोरबोर्ड 16 वरती जाऊन विसावत असताना एक चांगली सुरुवात. गडी मात्र एकही गमावला नाहीये. हा प्लस पॉइंट आहे आपली बी संघाचा. दरम्यान चेंडू ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 17 इन अ बोट. 17 धावा पलकावरती आहेत. पुढील चेंडू हा देखील चेंडू दरम्यान आता नो बॉलचा इशारा अंपायरचा आलाय. येणारा चेंडू असणार आहे फ्रीटचा. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न पुन्हा एकदा पुढे जाते. स्कोर 18 वरती. फ्रीड बॉल. आता मात्र नक्कीच सचिनला संधी असणारे जे टीमच्या कॅप्टन देखील आहेत खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा टॉपेज लागतीये. झेल तर पकडला मात्र फलंदाज बाद होणार नाहीये कारण का फ्री हिट होता. संधी आता मात्र सचिनला इथं मिळतीये. आला चेंडू डॉट. पुन्हा एकदा कमबॅक करत असताना बॉलर सोनू. स्कोरबोर्ड 18 इन अ बोट. प्लस पॉइंट आहे की विकेट अजूनही गमावली नाहीये. 18 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बाकपुडला जाऊन कट करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर रिरंगरीच्या बाहेर आपल्याला चेंडू हा देखील पाहायला मिळाला. अंपायर पुन्हा एकदा सांगत असताना चेंडू मात्र खराब आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 19 वरती आपल्याला पाहायला मिळते. 19 इन अ बोट. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं हा षटक दुसरं आपल्याला पाहायला मिळतं. 4 आदरबांचा शॉट भरपूर चांगला खेळ आहे. तिथे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यान चांगली झाली मात्र जी फेक होती ती मात्र एवढी चांगली नव्हती. धावा मिळतील इथं अजून 2 आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21. 21 धावा धावपुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळीचा फटका सुंदर. यावेळीचा फटका जबरदस्त आहे. टायमिंग बेमिसाल आणि शॉट देखील भरपूर चांगला. सँड अँड डिलिव्हरचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. टीमचे कॅप्टन सचिनच्या बॅटमधून आला सिक्सर. षटका दरम्यानचे संपले 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस अपटी बी टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बरोबरती 27 इन अ बोट. 27 धावा. यावेळीचा शॉट अप्रतिम हा शॉट. जबरदस्त फटका आणि धावा देखील मिळतील 6. अकोटापचा चेंडू होता आणि हुकच्या माध्यमातून हा फटका खेळला बॅटर राजन. पुढील चेंडू आता मात्र गती कमी केली आहे. त्याचा फायदा मात्र होत असताना पुन्हा एकदा गोलंदाज बिंदास सेकंड स्पेलमध्ये आला. बॉलिंग मार्कवरती
संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 33 धावा आहेत षटकातील पुढील चेंडू. यावेळीचा टायमिंग चांगला आहे. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त क्लासिकल बॅटिंग. हा देखील चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. का बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग, क्लासिकल बॅटिंग करत असताना राजननं आता मात्र बॅटचा बेस खोललाय. बॅक टू बॅक मोठे फटके येत असताना सिक्सरच्या मदतीनं स्कोर बोर्ड 45 आकडावरती. दरम्यान आता मात्र गमक करत असताना चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॉलर बिंदासचा. स्कोर बोर्ड 46 वरती. अप्रतिम चेंडू दरम्यान फुलर लेनचा. तीन ओव्हरचा केस संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 47. सन्नी आला का आवाज? दरम्यान हा देखील आपल्याला चेंडू चांगला पाहायला मिळाला. आता मात्र इथनं इथे रनआउटची विकेट झालेत फलंदाज बाद. पहिला धक्का लागत असताना आपली ब संघाला या मॅच मध्ये स्कोर बोर्ड वरती एकूण जर धावा बघितलं तर 50 झालेल्या आहेत. 50 कंप्लीट. दरम्यानचा हा देखील चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळाला. कमी गतीनं नक्कीच वैभव हा चेंडू हाताळत असताना रवींद्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत आपली ब संघाकडनं. पुन्हा गती कमी केली, टर्न केला, हा शॉट हवेमध्ये ऑन साइडला खेळलेत, फिल्डर आहेत, डाऊन द बॉल. मात्र तिकडे ते फक्त असतील
ऑडियन्स म्हणून चेंडू त्यांना बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेगच्या दिशेने हा सिक्सर. छप्पन्न धावा स्कोर बोर्ड वरती. प्रतिम बॅटिंग, जबरदस्त क्रिकेट. यावेळेस हा देखील फटका हवेत खेळलेत. आता टायमिंग एवढं चांगलं नाहीये. फिल्डर तिथं उपस्थित आहे, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. ऋतिक नवीन बॅटर मैदानात शॉट मध्ये. यावेळेचा हा फटका तर सुंदर आहे. धावा देखील चांगला मिळतील. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. हा सिक्सर. या सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न पुन्हा एकदा जाते पुढे. स्कोर 62 62. षटका दरम्यानचे संपलेत 4 धावा. स्कोर बोर्डवरती 62 आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटकाला दरम्यान होते सुरुवात. स्वतः बॉलर चेंडू पर्यंत पोहोचले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला. धावा इथनं मिळतील 2 आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर एकूण 64. अंतिम षटकामध्ये बॉलर आकाश. अंतिम षटक आहे. यावेळेचा हा फटका खेळण्यात हवेत. मिस टायमिंग शॉट. फिल्डर भरपूर वेगानं पोहोचले होते चेंडू पर्यंत. तोपर्यंत 2 धावा इथनं कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 2 न जाते पुढे. स्कोर एकूण आपल्याला पाहायला मिळतो या दरम्यान 66 या आकड्यावरती. एक चांगली या दरम्यान धावसंख्या धावाफलकावरती सेट करत असताना भरपूर चांगलं क्रिकेट खेळलं जातं. आपली संघाच्या माध्यमातून ज्या अनुषंगाने सुरुवात देखील सलामीवीर फलंदाज अजूनही खेळ करतोय या मॅच मध्ये. आता मात्र टायमिंग झाला नाहीये. जास्त जोरानं हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आला. धाव मात्र मिळणार एक सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जातं 1 न पुढे. स्कोर 67. 67 धावा धावपुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आपली बी टीमच्या. षटक अंतिम आहे. आकाश बॉलिंग मार्क वरती. आताचा हा चेंडू चांगला, मात्र विकेट कीपर बीट झालेत. चेंडू शोधून फेक करेपर्यंत धावा इथनं मिळतील 2-22चा इशारा अंपायरचा आलाय. एक्स्ट्रा धावा इथनं अजून मिळतील आपटी संघाला. 69. 69 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. आता मात्र अंतिम षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. फुल टॉस आहे पाठवला त्याला. दरम्यान स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार शॉट. षटकार.
75. 75 धावा धावा पलकावरती. खराब बॉलिंग जांभिवली संघाकडनं. पुन्हा एकदा दरम्यान ऑन साईडला हा फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. तिकडे फिल्डर भरपूर वेगाने सागर पोहोचले. चेंडू शोषून फेक करेपर्यंत मात्र धावा इथनं 2च मिळतील. एकूण षटकं संपलेत 5. लेग बायचा इशारा अंपायरचा आलाय. 2 धावा इथनं नक्कीच आपण ऍड करू आणि 5 षटकांच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते. स्कोअर बोर्डवरती 77 आणि 78चं टार्गेट आहे या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी जांभिवली संघाला. मात्र इथं नक्कीच चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळेलच. मात्र आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत करूया आमचे मित्र राहुल चव्हाण यांचा. थँक्यू सो मच. बाळा सावंत यांना देखील विनंती आहे की आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. टार्गेट या मॅचमध्ये 78चं आहे. विनंती असेल बाळा सावंत साहेबांना यायचं आपण व्यासपीठावरती. स्वागत आहे आपलं.
नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करायचा निर्णय स्वीकारला होता टीम जांभीवरीने आणि आता फलंदाजी भरपूर चांगली राहिली टीम आई एकविरा आपटी ब संघाची फलंदाजी करत असताना 77 धावा बनवल्या गेल्या. 78 धावांचा लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानात दाखल झाली आहे. आकाश आणि त्याच्या साथीनं बिंदास शिसवेला आपण पाहतोय. ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. 78 धावा इथून मात्र चेस करायच्यात. भरपूर चांगली फलंदाजी केली राजननं. डावकुलाचा एक विस्फोटक फलंदाज त्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्या. जवळजवळ 36 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. त्याच्या साथीनं सचिनचा खेळ देखील भरपूर चांगला राहिला. 15 धावा त्याने देखील एकवटल्या. त्यानंतर आपण पाहिलं रवींद्रला त्याच्या बॅटमधनं 6 धावा, ऋतिकच्या बॅटमधनं 12 धावा आणि भरपूर चांगली कामगिरी राहिली आपली ब संघाची फलंदाजी करत असताना. आणि आता द्वितीय सत्रामध्ये जांभीवली टीम आपण पाहू शकता यावेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. आकाश यावेळेस स्टॅकिंग एंडवरती त्याचं प्रतिबिंब यावेळेस नॉन स्टॅकिंग एंडवरती बिंदास बॉलिंग ट्रॅकवरती सध्याच्या घडीला गोलंदाज सज्ज होतो आहे. प्रेम राईट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू मात्र वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत. एकच धाव मिळेल आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीनं स्वतःचं व संघाचं अकाउंट ओपन केलं गेलं. श्रीगणेश करतोय बॅट्समन आकाशला आपण पाहतोय. आणि आता प्रथमदा स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहू शकता बिंदास शिसवे यांना. गुरुदास प्रेम पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस फटका चांगला पार मिळतो. गॅपमध्ये खेळत गॅप मोठा होता. धावांचा देखील तोटा मिळणार नाही आहे. आणि आता मात्र धावाची सुरुवात करत असताना बॅट्समन बिंदासच्या बॅटमधनं हा होतो षटकार. पहिल्या बॉलवरती सेन्सिबल क्रिकेट एक सिंगल आणि दुसऱ्या बॉलवरती यावेळेस षटकार आला. 7 धावा स्कोरबोर्डवरती. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळेस मिड ऑफला क्लिअर करून चेंडू झाला वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक धाव तर मिळेल आणि स्वतः गोलंदाज धावत परत चेंडूवरती पोहोचला. दरम्यान एकच सिंगल मिळेल. सिंगलच्या जोरावरती 8 धावा स्कोरबोर्डवरती. 78 धावांचं लक्ष्य पार करायचं होतं 5 षटकामध्ये आणि अजून 70 धावांची गरज असेल कारण 8 धावा स्कोरबोर्डवरती लगावला गेला 3 चेंडूमध्ये. चांगली सुरुवात इथून मात्र करत असताना टीम जांभीवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश आणि त्याच्या साथीनं बिंदास आता मात्र चांगली कामगिरी करत असताना हाफ ट्रॅकवर होता. यावेळेस देखील अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅटचा फ्लो देखील जोरदार फिरला होता परंतु लाईन खराब होती. पंचाचा इशारा आलाय बॅट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात एक धाव मिळेल आणि आता एका धावेच्या साथीनं टीमची टोटल यावेळेस 9 या धावसंख्येवरती जात असताना 9 धावा स्कोरबोर्डवरती. पुन्हा आता यावेळेस अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर होता परंतु यावेळेस फटका आपण पाहू शकता मिड ऑफच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच संख्या मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील नाही आहे आकाशच्या माध्यमातून. आणि आता पुन्हा एकदा एका धावेच्या साथीनं टीमची टोटल यावेळेस 10 या आकड्यावरती. सुरुवात चांगली झाली होती. दुसऱ्या बॉलवरती आघात केला होता षटकारानं परंतु तदनंतर जर विचार केला तर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका येऊन दिला नाही आहे. यावेळेस गोलंदाज प्रेमनं चांगली गोलंदाजी तो देखील करतोय. प्रेम हा फटका हवेमध्ये बराच काळ हवेमध्ये. आता मात्र क्षेत्ररक्षक डीपमधून पोहोचतील परंतु नो मॅन्स लँड झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या साथीनं टीमची टोटल पुन्हा एकदा 12 या आकड्यावरती जात असताना चांगली गोलंदाजी करतोय. हा बॉल देखील विरकावण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर बॅटवरती आला नाही. मिस टाइम स्ट्रोक झाला. भरपूर प्रयत्न केला क्षेत्ररक्षक प्रदीप आणि सचिननं परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. दरम्यान 2 धावा एकवटल्या. 12 धावा स्कोरबोर्डवरती. कालच्या दिवसामध्ये देखील ज्यांच्या सुनेरी अक्षरामध्ये स्कोरबोर्ड सजवलं गेलं आमचे निलक्ष नार्वे सर यांचं देखील आपण पाहू शकता. पुन्हा एकदा स्कोररच्या भूमिकेत त्यांना आज देखील त्यांची वर्णी लागली आहे आणि सातत्याने भरपूर चांगली माहिती अचूक माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवत असतात. हे संपार सिग्नल एक बाईच आणि एक चिकन सिंगल. सिंगलच्या साथीनं टीमची टोटल यावेळेस स्कोरबोर्डवरती 13 धावा. तेरा धावा स्कोर कार्डवरती ना. येस 13 धावा.
गुरुदा सज्ज होतो आदेश गुरुदाची मार्कवरती. पहिला बॉल पिकअप स्ट्रोक व्हायला मिळतो डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रदीप चुकी होणार नाहीये आणि आता धक्का पहिला लागेल. फलंदाज बिंदास शिशपे बॅक टू द पवेलियन. गरुड झेप घेतली होती उंच उडी घेऊन चेंडूला दोन्ही हातामध्ये सामावून घेतलं आणि महत्त्वाचा जो फलंदाज होता बिंदास शिसपे त्याला आता माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद होतोय. हताश असतील नाराज असतील कारण बिंदास शिसपे म्हटलं तर जांभीर टीमचा ट्रम्प कार्ड म्हणून जाणला जातो. सातत्याने जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो त्यावेळेस चांगली फलंदाजी त्याची नेहमीच पाहायला मिळते परंतु आज जास्त काही संघासाठी करू शकला नाही आहे आणि आता मैदानाच्या बाहेर तो देखील परतत असताना न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. नेट नंबर 3 वरती आपण पाहू शकता संदेश. अजून एक चांगला फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पूर्णपणे आता संदेश आणि आकाशवरती जबाबदारी असेल या मॅचची कारण संघ कुठेतरी अडचणीत सापडला. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकता डोके टीमचे एक अष्टपैलू खेळाडू ठाणे बँक संचालक देखील आहेत. देवा भुईर यांचा शुभागमन झाले त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. गुरुदास पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस देखील शपल म्हणून खेळण्याचा प्रयत्न. यस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित केली होती. पहिल्या बॉलवरती फलंदाज बिंदासला त्यांनी बाद केलं होतं परंतु आता दुसरा बॉल यावेळेस आपण पाहू शकता स्वर चेंडू व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात एक धाव मिळेल. एका धाबीच्या साथीनं टीमची टोटल यावेळेस पुढे जात असताना आपण पाहतोय 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा यावेळेस शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागली. यस पंच वळेत आमच्याकडे. पुन्हा एकदा लाईन खर्राब पाहायला मिळते. पहिला बॉल जितका सुरेख हाताळला होता तितकाच 2 चेंडू इथं मात्र खराब हाताळण्यात आले. यावेळेस गोलंदाज आदेशच्या माध्यमातून राईट मोर द विकेट. हा बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला यावेळेस शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक धाव तर एक पडली आहे. स्वतः गोलंदाज आलेत. पुन्हा एकदा प्रदीप आले चेंडूवरती. प्रदीप भुईरला आपण पाहतोय सातत्याने चांगला खेळ प्रदीपचा देखील नेहमीच तुम्ही पाहता आणि चांगला क्षेत्ररक्षक म्हणून तो देखील जाणला जातो आणि त्याच प्रकारची कॅच देखील त्यांनी घेतली. भरपूर उंच कॅच होती परंतु गरुड झेप घेऊन त्याने बिंदास शिसपेला बाद केलं आणि आता देखील चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेस स्टॅकिंग इनवरती सध्याच्या घडीला आकाशला आपण पाहतोय परंतु आदेशचा जर विचार केला तर 2 चेंडू वाईट फेकल्यानंतर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. हा प्रकार होता. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जज करतोय यावेळेस क्षेत्ररक्षक प्रदीप परंतु आता त्याच्या डोक्यावरनं फ्लाय होऊन चेंडू निघून चाललाय सीमा पार. आकाशच्या बॅटमधनं संघर्ष करत असताना हा होतो षटकार. षटकार आलाय. पुन्हा एकदा यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न परंतु आता एज लागली आणि आता यष्टीरक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. धक्का अजून एक लागेल. षटकाराचं प्रत्युत्तर ईट का जवाब पत्थर से देत असताना फलंदाज आकाश बॅक टू द पवेलियन. आता मैदानाच्या आतमध्ये स्वतः कॅप्टन आले वैभवला आपण पाहतो. कॅप्टन लेटिंग फ्रॉम द फ्रंट सांगत असताना पहिला बॉल फेस करत असताना बॅट्समन वैभवच्या बॅटमधनं बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. गुरुदास आदेश राईट मोर द विकेट. पुन्हा त्यावेळेस त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु आता फुटवर्क नाही आहे. फुटवर्क नाही आहे. सातत्याने आम्ही क्रिकेटमध्ये सांगत असतो मोबाईलमध्ये नेटवर्क तर क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला भरपूर जरुरी असतं परंतु 5व्या बॉलवरती इथून मात्र गोलंदाज आदेशच्या अगेन्स्ट षटकार आला होता परंतु आता पुन्हा एकदा त्याने कमबॅक केला आहे आणि आता
आपण पाहू शकता षटक क्रमांक दुसरं झाले संपन्न. 2 षटकाच्या अंतिम टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 28 धावा. षटक क्रमांक दुसरं थोडंसं महागडं राहिलं. गोरदास आदेशनं 15 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा संघनायकाने विश्वास दाखवला तर म्हणजे प्रेमवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या प्रेमनं आणि आता पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवला आहे. पहिलाच बॉल फटका चांगला पार मिळतोय संदेशच्या बॅटमधनं. आता मात्र चेंडू निघून चालाय सीमा पार आउट ऑफ द पार्क. षटकार. षटक क्रमांक तिसरं आपण पाहतो आणि सांघिक कोट्यातील तिसरं तर वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रेम आणि त्याचं पहिल्या बॉलवरती केलंय स्वागत संदेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. फ्रेम ओव्हर द विकेट. हा बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू जाऊन पायावरती आदळला जरूर परंतु पंचांचा इशारा होतो लेग बायज. एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव मिळेल आणि आता एका धावेच्या साथीनं टीमची टोटल यावेळेस पुढे जात असताना 35 या आकड्यावरती. 2 ओव्हरच्या अंती 28 धावा होत्या. टार्गेट या मॅचमध्ये 78 धावांचं आणि आता आपण पाहू शकता पुन्हा एकदा 7 धावा या ओव्हरमध्ये खर्च करतोय गोलंदाज. चार दिवसाची स्पर्धा रबर बॉल स्पर्धा आपण पाहताय. नक्कीच फ्रेंड्स ग्रुप आयोजित स्वर्गीय प्रदीप भोईर स्फूर्ती चषक आपण पाहताय. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. हा बॉल अजून एक चांगला फटका आडवा बॅटने खेळत परंतु गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते प्रदीप. उचलून फेक करतील दरम्यान 2 धावा मिळतील. 2 धावेच्या साथीनं आता टीमची टोटल पुन्हा आता पुढे जात असताना यावेळेस 37 धावा स्कोरबोर्डवरती. 2 फलंदाज महत्त्वाचे सलामीला आले होते आकाश आणि तदनंतर बिंदास. दोघे इथून मात्र तंबूच्या दिशेने परत आहेत परंतु तदनंतर जर विचार केला तर संघाचा डाव कोणी सावरला असेल तर संदेशने इथून मात्र भरपूर चांगली कामगिरी केली आहे आणि संदेशच्या साथीने वैभवला देखील आपण पाहतोय. हा प्रकार होता. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक इथून मात्र बीट झाले. चेंडू चालला लॉंग स्टॉप एंडला. एकदा तर एक पडली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये झाली आहेत कंप्लीट. यस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल प्लस 22च्या 2 धावा म्हणजे 1+2 अशा 3 धावा एकवटल्या जातील. यष्टीरक्षक देखील इथून मात्र मुखला होता चेंडू अडवण्यापासून आणि दरम्यान 3 धावा मिळतील. 3 धावेच्या साथीने आता टीमची टोटल यावेळेस 40 या आकड्यावरती. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतो. चांगला चेंडू होता त्याला सन्मान दिला. हेच तर चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. ज्यावेळेस खराब चेंडू येतो त्याला सीमारेषच्या बाहेर धरतात परंतु ज्यावेळेस चांगला चेंडू येतो ना त्याला ते सन्मान देतात आणि सन्मान आता दिला आहे बॅट्समन वैभवच्या बॅटमधनं. धमाकेदार सुरुवात त्याने देखील केली आहे. पहिला बॉल फेस करत असताना षटकार त्याच्यात देखील बॅटमधनं आला आहे. आता पाहायचं इतकंच आहे की 78 धावा इथून मात्र बनवत असताना ही भागीदारी कुठपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. गोरदास प्रेम. यावेळेस अजून एक चांगला फटका. संदेश ऑन फायर बॉलला पाठवून दिलाय. वाईट इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदेशच्या बॅटमध्ये हा धमाका. बॉल निघून चालाय सीमा पार. षटकार. वन टू गो. शेवटचा चेंडू आता शिल्लक असेल. प्रेमला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. आता परत जर विचार केला तर प्रेम देखील महागडा ठरलाय. 47 धावा स्कोरबोर्डवरती. 2 ओव्हरच्या अंती 28 धावा होत्या. आतापर्यंत 19 धावा तो देखील खर्च करतो. पुन्हा यावेळेस टाकिंगवरती संदेशला आपण पाहतो ज्याच्या बॅटमध्ये 2 उत्तुंग षटकार आले. तिसरा पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न करतो. मिस टाइम स्ट्रोक.
यावेळेस आपण पावसाचा सचिन चेंडूच्या खाली आले होते. चुकी नसणारे हा खेळाडू आपटी ब संघासाठी भरपूर महत्त्वाचा रोल त्याचा नेहमीच असतो आणि आता देखील आपण पाहिलं असेल तर वायडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये तो उपस्थित होता. तिथून त्याने भरपूर मोठा प्रवास केला. पूर्णपणे इथून मात्र मिडॉनच्या क्षेत्रामध्ये तो धावत आला आणि त्यांनी चेंडूला इथून मात्र गॅदर केलं. संदेशचा रोल भरपूर महत्त्वाचा होता. चांगली फलंदाजी संदेशने केली होती. 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये आले होते, परंतु आता मैदानाच्या बाहेर तो परततोय आणि न्यू बास्मन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. याने गोलंदाजी भरपूर चांगली केली होती. आता फलंदाजी कशा प्रकारे हे देखील पाहायचं आहे. सोनूला आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. गोरदास रोशन गोरदाजी मार्कवरती रोशन सज्ज होतोय. षटक क्रमांक सांगी कोट्यातील 4थं षटक हाताळण्यासाठी राऊंड द विकेट. पहिला बॉल लाईन पाहावी लागेल. टप्पा पाडला. चेंडू मात्र बाहेरच्या बाजूला पिचिंग होत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात 1 धाव मिळेल. येणारे 12 चेंडू आणि आता 30 धावांची गरज आहे. आउटसाईड द ऑफस्टिक हा चेंडू पिचिंग झाला. पुन्हा एकदा यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. त्याच दिशेला चेंडू होता, परंतु डीपमध्ये यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्याच्या वरनं चेंडू फ्लाय झाला वायडिश लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये. नक्कीच कॉन्फिडन्स होता फलंदाज वैभवला, कारण आधीचा बॉल देखील वाईट होता. हा देखील चेंडू त्याच दिशेला चालला होता, परंतु पूर्णपणे चेंडूपर्यंत पोहोचले आणि फटका खेळला. चांगला फटका पाहायला मिळाला. लॉंगऑफच्या डोक्यावरनं पाठवून दिला. अजून 24 धावांची गरज आहे. 11 बॉल आणि 24 धावांची गरज. गोरदास यार हा देखील बॉल आता इथून मात्र मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा फ्लो भरपूर जोरात फिरला होता, परंतु संपर्क नव्हता, टायमिंग नव्हता आणि त्यामुळे चेंडू आला डॉट. पुन्हा आता गोलंदाज तयार रोशन राऊंड द विकेट. पुन्हा एकदा यावेळेस हाफ टॅकर होता, त्याला पाठवून दिलाय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल निघून चाललाय सीमा पार. आता कॅप्टन सचिन थोडेसे नाराज असतील गोलंदाज रोशनवरती, कारण त्याच्या अगेन्स्ट इथून मात्र चढवलाय हल्ला. बोलतोय फलंदाज वैभवचा बल्ला. बॉल निघून चाललाय षटकारासाठी. अजून 18 धावांची गरज आहे. 18 धावांची गरज अजून आहे. गोलंदाज रोशन पुन्हा एकदा सज्ज होता. त्याच्या अगेन्स्ट हल्ला बोल केलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न. ब्लॉकहॉलचा चेंडू होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला गेला. पुन्हा एकदा सिंगल तर एक पटे दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि आता डेंजर झोनला यावेळेस वैभव धावतोय. फलंदाज बाद. येस, वैभवला इथून मात्र परतावा लागेल. कॅप्टन भरपूर चांगली कामगिरी मैदानात करत होता वैभव, परंतु आता इथून जर विचार केला तर 2 धावेचा मोह त्याला अवरला नाही आणि दुसऱ्या धावासाठी तो देखील आता तंबूच्या दिशेला पडतील. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. कुणालला आपण पाहतोय. 8 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. 2 चेंडू शिल्लक असतील. टू गो. फटका चांगला पाहायला मिळतो. मिडविकेटच्या दिशेला खेळाडू तयार आहेत. स्वतः राजन आहेत. उचलून फेक करतील तर मान एकच धाव मिळेल. सिंगल मिळेल. थ्रो थोडासा खराब आला, परंतु बॅकअपला यावेळेस खेळाडू होता प्रेम आणि आता सिंगल मिळेल. 17 धावांची गरज होती 8 बॉलमध्ये. आता येणारे 7 बॉल आणि 16 धावांची गरज. सोनू यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहू शकता स्टार्किंग एनवरती सध्याच्या घडीला पहिला बॉल फेस करेल.
रोशन आता गोलंदाजी मार्कवरती शेवटचा बॉल. यावेळेस लाईन पाहावी लागेल पंच वेळेत येस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. टाळ्यांचा कडकडाट आता आपण पाहू शकता. यावेळेस खेळाडू कक्षातून देखील होतं कारण येणारे 7 बॉल आणि 15 धावांची गरज. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच येईल, शेवटच्या बॉलपर्यंत येईल यात तीर्मांत्र शंका नाही आहे. गोलंदाज रोशन यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह फटका चांगला पाहायला मिळतो. एक चिके सिंगर एकवटली आणि आता एकाच धाववरती समाधान देखील मानावा लागतोय. एकच धाव मिळेल. आता येणारे 6 बॉल आणि 14 धावांची गरज. काल देखील असाच एक सामना आपण पाहिला. छत्रपती संभाजीनगर बदलापूरच्या अगेन्स्ट गावदेवी चिखलोली पाडा संघ होता. छत्रपती संभाजीनगर टीमच्या त्या गोलंदाज सतीश चव्हाणने त्या 13 धावा डिफेंड केल्या. आता या मॅचमध्ये 6 बॉलमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवतील हे देखील पाहण्याजोगे असेल कारण येणारे 6 बॉल आणि 14 धावांची गरज. सहा बॉल आणि 14 धावाची गरज. गोलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय रवींद्र येतोय बॉलिंग मार्कवरती आणि स्ट्रायकिंग गेअरवरती फलंदाज सोनूला आपण पाहता. गोलंदाज तयार. पहिला बॉल लाईन खराब आहे. यस पंचाचा इशारा आला व्हाईट बॉल आणि आता एक्स्ट्राच्या रूपात यावेळेस 1 धाव मिळेल. आता 6 बॉलमध्ये 14ची गरज होती, आता 6 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. गोलंदाज रवींद्र आपण पाहू शकता पहिला बॉल टाकण्यासाठी अपयशी ठरला. यावेळेस देखील पुन्हा एकदा हा बॉल यस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात अजून 1 धाव मिळेल आणि आता या 2 एक्स्ट्राच्या धावा भरपूर महत्त्वाच्या असतात या मॅचमध्ये कारण 14ची गरज होती, आता येणारे 6 बॉल आणि 12ची गरज. 6 बॉलमध्ये 12 धावांची गरज. गोलंदाज थोडीशी महागडी गोलंदाजी करत असताना यावेळेस रवींद्रला आपण पाहतो ओव्हर द विकेट. तिसरा बॉल यावेळेस लाईन भरपूर चांगली आहे. खेळाडू कक्षातून थोडासा आवाज कमी करा. असं वाटलं होतं खेळाडू कक्षामध्ये हा चेंडू देखील वाईट असेल परंतु पंच आमचे तटस्थ. डॉट बॉल. 2 बॉल इथून मात्र वाईट फेकले परंतु यावेळेस चांगला चेंडू हाताळला. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये. प्रदीप यावेळेस जज करतोय, चुकी नसणार आहे. डोळे बंद करून आता मात्र यावेळेस आपटी ब संघ देखील विश्वास ठेवतोय प्रदीपवरती आणि त्या विश्वासावरती तो खरा उतरत असताना त्याने टीप लायचेल आणि आता संपलाय फलंदाज सोनूचा खेळ. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर करतो. एक सोनू बाहेर आला, आता दुसरा सोनू मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. 4 बॉलमध्ये 12 धावांची गरज. सोनूला आता फलंदाजी चांगली करावी लागेल. काय नन्ना फरिंदा ऊंची उडान भर पाएगा. 4 बॉलमध्ये 12ची गरज असताना आता मात्र डावखुरा हाताचा फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाज सुरुवातीला जर विचार केला तर 2 बॉल व्हाईट फेकल्यानंतर कुठंतरी आत्मविश्वास त्याचा
खचला होता, परंतु संघनायकानं पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवला की तू करू शकतो. आणि नंतर जर विचार केला तर महत्त्वाचा फलंदाज बाद केला, एक चेंडू डॉट देखील फेकला आणि आता पूर्णपणे गोलंदाजाचा आत्मविश्वास दुणावला असेल. पूर्णपणे आता नक्कीच तो स्वतःच्या खांद्यावरती विश्वास ठेवून गोलंदाजी करेल, कारण 4 बॉलमध्ये 12ची गरज आहे. डावखुरा हाताचा फलंदाज नेहमीच घातक म्हणून जाणले जातात, परंतु कशा प्रकारचा खेळ असेल सोनूचा हे देखील पाहायला मिळेल. सोनूच्या साथीनं नॉस्ट हॅकिंगवरती कुणालला आपण पाहतोय. विकेट करण्याचा प्रयत्न, यावेळेस टप्पा पाडला, पुन्हा एकदा थोडासा टेक ऑफ होत असताना आता मात्र डगआउट आपण पाहू शकतो पूर्णपणे शांत आपल्याला पाहायला मिळतो. आता येणारे 3 बॉल आणि 12 धावांची गरज. हाल देखील असाच सामना आपण पाहिला जांताराच्या बदलापूरच्या अगेन्स्ट श्री गणेश मानकिवली संघ 3 बॉलमध्ये 12ची गरज असताना नक्कीच षटकार ठोकला होता देवेंद्र मिनमेनं, खोदून काढलाय, फटका चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव तर एक वडे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी डेंजर झोनला धोक्याची घंटा वाजली होती आणि आता बॅट्समन कुणाला परतावं लागेल माघारी, फलंदाज बाद. येणारे 2 बॉल आणि 11ची गरज. गोलंदाज आपण पाहतो यावेळेस रवींद्र चांगली गोलंदाजी करत असताना, परंतु फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये थोडासा बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. 2 बॉल 11ची मॅच. गोलंदाज यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो, अडव्या बॅटनं खेळलेत, पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. आता थोडासा सामना दूर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण येणारा 1 बॉल आणि 10 धावांची गरज. नक्कीच असं वाटलं होतं ज्यावेळेस 14 धावांची गरज होती 6 चेंडूमध्ये, त्यावेळेस 2 वाईट बॉल फेकले होते गोलंदाजानं. असं वाटलं होतं सामना कुठंतरी जांभेरी टीमच्या बाजूने जाईल की काय, परंतु तदनंतर सुरेख कमबॅक केलं गोलंदाज रवींद्रनं. आई एकविरा आपटी ब संघ खेळतोय त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता. नक्कीच अंबरनाथ विभागातील मलंगड विभागातील एक जांभेवली साखरदूर संघ म्हणून जाणला जातो. आणि आता शेवटचा बॉल देखील आलाय डॉट. आणि अशा प्रकारे आई एकविरा आपटी ब संघ इथे मात्र विजय झाला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. खूप चांगला खेळ दाखवला टीम जांभवली